शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण NAA या युवकाचा पीक उत्पादन वाढीसाठी आपण कशा पद्धतीनं वापर करू शकतो याविषयी महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. NAA हे लॅब मध्ये तयार केले जाणारे एक कृत्रिम संप्रेरक असून याचा वापर प्रामुख्यानं वनस्पतीमधील पेशी विभाजनासाठी केला जातो. NAA हे ऑक्सिन गटातील एक प्रमुख संप्रेरक असून याचा वापर प्रामुख्याने वनस्पतीमधील मुळांची वाढ त्याच पद्धतीनं विकास होण्यासाठी तसेच वनस्पतीमधील पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी केला जातो. त्याच पद्धतीनं या संजीवनामध्ये ऑक्सिन असल्या कारणाने याचा वापर प्रामुख्यानं मुळांची तसेच वनस्पतींच्या शेंड्याकडील बागांची टोके वाढवण्यासाठी म्हणजेच अपायकल ग्रोथ होण्यासाठी, शेंड्याची वाढ होण्यासाठी, वनस्पतीच्या मुळांची टोकांचा वाढ व विकास होण्यासाठी केला जातो. त्याच पद्धतीनं NAA वापर रोपांची कलमे करत असताना पानांना त्याच पद्धतीनं फांद्यांना मुळ्या येण्यासाठी तसेच टिश्यू कल्चर लॅब मध्ये देखील याचा वापर केला जातो. पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार आपण NAA वापर फवारणीद्वारे ड्रिंचिंग म्हणजेच आळवणीसाठी त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून देखील करू शकतो. प्रति एकरी याचा डोस 1 ग्राम पासून 7 ग्रॅम पर्यंत म्हणजेच 10 ppm ते 70 ppm पर्यंत आपण प्रति एकरी याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, पीक उत्पादन वाढीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध संजीवकांच्या माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.